सिंपल प्रेजेंट टेंस एक्टिव वॉइस B1 इन इंग्लिश क्लीन, इन मराठी स्वच्छ करता, इन हिंदी साफ करते हैं. पैसिव वॉइस सिंपल प्रेजेंट टेंस इन इंग्लिश आर क्लीन, इन मराठी स्वच्छ केल्या जातात, इन हिंदी साफ की जाती है. सिंपल पास्ट टेंस एक्टिव वॉइस इन इंग्लिश क्लीन, इन मराठी स्वच्छ केल्या, इन हिंदी साफ की. सिंपल पास्ट टेंस पैसिव वॉइस was were plus B3 were clean in English, in मराठी स्वच्छ केल्या गेल्या, in हिंदी साफ की गई थी. Simple future tense active voice will plus V1. Here you can see in English will clean, in मराठी स्वच्छ करतील, while in हिंदी साफ करेंगे. Simple future tense passive voice will be plus V3. In English will be cleaned. In मराठी स्वच्छ केल्या जातील, while in Hindi साफ की जाएंगी. Alright, so we will read all the sentences once again. Active voice they clean the chairs every Sunday. In मराठी ते दर रविवारी खुर्च्या स्वच्छ करतात, while in Hindi वे हर रविवार को कुर्सियां साफ करते हैं. पैसिव वॉइस सिंपल प्रेजेंट टेंस इन इंग्लिश द चेयर्स आर क्लीन्ड एव्हरी संडे. इन मराठी दर रविवारी खुर्च्या स्वच्छ केल्या जातात, वाइल इन हिंदी कुर्सियां हर रविवार को साफ की जाती है. और सिंपल पास्ट टेंस इन इंग्लिश एक्टिव वॉइस दे क्लीन द चेयर्स एस्टर्डे. इन मराठी त्यांनी काल खुर्च्या स्वच्छ केल्या, वाइल इन हिंदी उन्होंने कल कुर्सियां साफ की. पैसिव वॉइस सिंपल पास्ट टेंस इन इंग्लिश द चेयर्स वर क्लीन्ड एस्टरडे. इन मराठी खुर्च्या काल स्वच्छ केल्या गेल्या, वाइल इन हिंदी कुर्सियां कल साफ की गई थी. Alright, now last one simple future tense active voice they will clean the chairs tomorrow. In मराठी ते उद्या खुर्च्या स्वच्छ करतील, while in हिंदी वे कल कुर्सियां साफ करेंगे. सिंपल फ्यूचर टेंस पैसिव वॉइस द चेयर्स विल बी क्लीन टुमॉरो. इन मराठी खुर्च्या उद्या स्वच्छ केल्या जातील, while in हिंदी कुर्सियां कल साफ की जाएंगी.